आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नंतर चर्चा करा। राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आक्रमक, तर सरकार चर्चेसाठी तयार। संसदेच्या कार्यमर्यादेचं उल्लंघन करू नका, जेपी नड्डा कडाडले। उद्धव ठाकरे यांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा। राजीनाम्याबाबत सरकार गंभीर नाही, आंदोलनाचं स्वरूप बदलावं लागेल। आम्ही राज्यात आवाज उठवतोय रे, ठाकरेंचा राहुल गांधींना फोन, सूत्रांची माहिती। दिल्लीत शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या मुद्द्यावरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बैठकीवेळी सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती। पुन्हा लाठीचार्ज केला तर मराठे दिल्लीत येतील, भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरूही देणार नाही। दिल्लीतील जंतर मंतरवरून मनोज जरांगे यांचा हा इशारा। राहुल गांधींची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काय बोलणार याकडे लक्ष। राहुल गांधी यांची नौटंकी सुरू। काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपर फुटी झाली, चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका। रावणात आणि तुमच्यात फरक काय? मुली, महिला, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। प्रधानांचा राजीनामा मागितल्यास चूक काय? एक व्यक्ती महत्वाची की देश महत्वाचा? ठाकरेंचा हा सवाल। दिल्लीतल्या आंदोलनामागे विरोधक आणि देशाबाहेरील शक्तीचा हात। देशात असंतोष निर्माण करण्यासाठी विरोधकांचा आपापला अजेंडा। भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचा आरोप। देशातल्या तरुणांमध्ये प्रचंड रोष। घरदार सोडून विद्यार्थी जंतर मंतरवर आले, तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, अरविंद केजरीवाल यांची ही मागणी। विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठी हल्ल्याचाही केला निषेध। राजकारणासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू। लोकसभेत मोदी शहा बोलायला लागले तर विरोधकांची पोलखोल होईल, चंद्रकांत पाटील यांचा निशाणा। दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग। राजधानीमध्ये 16 मेट्रो स्टेशन बंद। सुरक्षेसाठी 2000 सीआरपीएफचे जवान तैनात। सरकारचा चर्चेचा प्रस्ताव। मुख्य समितीच्या बैठकीकडे लक्ष। सीजेपीच्या आंदोलनात छर्र्यांच्या बंदुकीचा वापर। द हिंदू वृत्तपत्राचा खळबळजनक दावा, तर दिल्ली पोलिसांकडून मात्र वृत्ताचं खंडन। अमित शहा देशातील मुलांविरोधात युद्ध छेडणार का? वृत्तानंतर काँग्रेसचे नेते पवन खेरा यांचा हा सवाल। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। या प्रकरणात आम्हाला काहीही रस नाही, सरन्यायाधीशांची टिप्पणी। लोकशाही चर्चेऐवजी काँग्रेसचा राजकीय तमाशा। राजकीय मथळ्यांसाठी गोंधळ निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश। राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचीही टीका। संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसचं आंदोलन। दिल्लीमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक। मुंबई, पुणे, नागपूर, भंडारा, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार निदर्शनं। अनेक ठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। 6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस। 2 आठवड्यांमध्ये नोटिशीला उत्तर देण्याचेही आदेश। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची याचिका। कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची माहिती। थोड्याच वेळात मंत्रालयात पत्रकार परिषद।